बोलू घ्या. सुनील मिरकर पण येणार होते ना, त्यांचा याच्यात काही संबंध नाही साहेब. त्यांना आम्ही फोनवर बोललो, ते म्हणे आम्ही येणार म्हणे. ठीक आहे, नाही त्यांचा काही याच्यात संबंध नाही. आम्ही आलो फक्त ते रस्त्यावर आम्हाला भेटले, त्यांच्या काही कामानिमित्त आलेले. तुमचं काय म्हणणं होतं? इम्तियाज जलील सातत्यानं संजय शिरसाट यांचे वेगवेगळे घोटाळे, मी तुमचे मुद्दे घेऊन सर, कुणीतरी महाराष्ट्रामध्ये सरकारच्या विरोधात बोलतोय, एखाद्या मंत्र्याच्या विरोधात बोलतोय, एखाद्या मंत्र्याचे भ्रष्टाचार बाहेर काढतोय, कुणीतरी बोलतोय ना. मग जो बोलतोय त्याच्याकडे माणूस जाईल ना. जर कोणी बोलत काय नसेल, निवेदन घेऊन इथं आला होता? आम्ही आमचे जेवढे पीडित लोक आहेत, कोणाचे प्लॉट बळकावलेले आहेत, कोणाच्या जमिनी बळकावलेल्या आहेत, कोणाच्या मालमत्तेवर आरक्षण टाकलेले आहेत, कोणावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत, असे विविध अन्याय अत्याचारमुळे लोक आमचे त्रस्त झालेले आहेत. आम्ही प्रत्येक पार्टीकडे गेलो, प्रत्येक नेत्याकडे गेलो, पण आमचं ऐकायला कोणीच तयार नाही. आणि पोलीस प्रशासन असेल आमच्या प्रकरणात न्याय द्यायला तयार नाही. कमिटी बसून 3 महिने झाले, चौकशी करायला तयार नाहीत. मग आम्हाला कोणी हडपल्या? अब्दुल सत्तार, हा सगळा प्रकार अब्दुल सत्तारचा आहे. अब्दुल सत्तारने ह्या सगळ्या लोकांना त्रास दिलेला आहे. त्यांच्या मालमत्तेवर बळजबरी ताबे केलेले आहेत. आज त्याचा जो मेडिकल कॉलेज बनतोय सिल्लोडमध्ये, हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज, ती जमीन त्याने बळकावलेली आहे. दुसरं असं की आता संजय शिरसाट यांचे समर्थक असा आरोप करतात इम्तियाज जलील यांच्यावरती की इम्तियाज जलील हे अब्दुल सत्तार यांच्या पाठिंब्यावरती त्यांच्या विरोधामध्ये. साहेब, मी राजकारणामध्ये जाऊ इच्छित नाही. त्यांचं काय असेल मला माहित नाही, पण मला असं वाटतंय की एकमेव व्यक्ती आहे जे संसदमध्ये अभ्यासू वृत्तीने बोलत होते. जो व्यक्ती अभ्यासू वृत्ती संसदेत मुद्दे मांडतात, तर तो व्यक्ती काहीतरी अभ्यासू असेल आणि लोकांच्या न्याय हक्कासाठी लढू शकतो, असा मला त्यांच्यावर ठाम विश्वास आहे. सर, म्हणजे अब्दुल सत्तारच्या विरोधात संजय इम्तियाज जलील लढतील. माझी मागणी आहे त्यांच्याकडे की अब्दुल, जसं तुम्ही आता सरकारच्या विरोधात बोलताय, एका मंत्र्याची तुम्ही काढलेलीच आहे भ्रष्टाचार बाहेर, तर अब्दुल सत्तारचं पण प्रकरण उचलावं आणि आमच्यासाठी त्यांनी सरकारसमोर आमचे मुद्दे ठेवून आम्हाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा. कुठले कुठले घोटाळे आहेत सत्तारांचे? लोकांचे प्लॉट बळकावलेले आहेत, लोकांच्या जमिनी बळकावलेल्या आहेत, लोकांवर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि एमआयडीसीच्या नावावर त्यांनी बोगस तिथे शेकडो संस्था रजिस्टर्ड केलेल्या आहेत आणि 700 हेक्टर जमिनीवर त्यांनी आरक्षण टाकलेले आणि बहुतांश याच्यामध्ये 75% मुस्लिम समाज आहे. आणि हा समाज जवळपास 5 वर्षापासून माझ्यासोबत आहे. इम्तियाज जलील इथं नाहीये, तुमचं फोनवर संभाषण झालं, ते काय बोलले? आम्ही त्यांच्याशी आता संभाषण केलंय. त्यांनी म्हणे एका मंत्र्याचा विषय मार्गी लागू द्या, दुसऱ्या मंत्र्याचा, दुसरी जे व्यक्ती आहे त्यांचा लवकरच मी लावतो, असं त्यांनी आश्वासन दिलेलं आता फोनवर.